तर नमस्कार मित्रांनो, मी शेखर माने, माने गॉट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 5:15 वाजलेले आहेत आणि आमच्या इकडे बघा आबाळ कसं आलेलं आहे बरं का. हे बघा एवढं आबाळ आले, पाऊस काय येण्याची शक्यता सध्या कमीच आहे. तर आता बघा मी माझ्या शेळ्या शेडवर आणलेल्या आहेत आणि आता मी शेळ्या तरीसुद्धा चाराला घेऊन जाणार आहे. आता बघा माझ्या मागं कशा शेळ्या चला म्हणलं की निघतात बरं का. त्यांना मी तशी सवयच लावलेली आहे. एक मिनट आता मी पुढं चलतोय. मित्रांनो, आमचा टॉम्या सुद्धा बघा हो का सगळ्यांच्या पुढं अगोदर चाललाय. हे बघा, ए चला. हे बघा आता मी त्यांना चला म्हणलंय, शेळ्या माझ्या पाठीमागे चालतात. ए चला. हे बघा चला. एकदम पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे, तर सुद्धा मला एक अर्धा एक तास जरा थोडं फिरवून आणावा. तर कसं असतं मित्रांनो, असे आपले जे फिरस्ती शेळे असतात म्हणजे फिरून चारणारे, ह्यांच्यासाठी असा संघर्ष असतो बरं का. की त्यांना सोडणं, परत म्हणलं तर फिरवणं. आता पावसाचे दिवस, परत कसं आता एक तास जर बांधून ठेवलं तर मग शेडमध्ये सगळ्या लेंड्या करणार, परत म्हणलं तर मुतणार, मग त्याला बसायला जागा राहणार नाही. असं असतं मित्रांनो. बघा पाठीमागे शेळ्या चालतात, काय यायचं म्हणतात, काय यायचं नाही ग म्हणतात, काय ओरडतात. ए चल चल. आमची एक मुनमुन नावाची शेळी आहे, ती विली आणि ते बारक्या पिल्ल्यासाठी ओरडती. तर एकच पिल्लू दिलं बरं का, 2 पिल्ल्याची शेळी आहे ती, पण एकच दिले. तर मित्रांनो, कसं असतं बरं का, आपण रिकाम्या शेळ्या सोडतो बरोबर आहे का. मग रिकाम्या शेळ्या म्हणलं की अनेक अडचणी असतात. अडचणी काय असतात तर खायला त्यांना थोडंफार कमी मिळतं. आता कसं सगळ्या शेतकऱ्यांनी शेती वहीत केलेली असते मित्रांनो. हे बघा आता आमचा टॉम्या शेळ्यांजवळ झालाय. हे बघा हा टॉम्या नावाचा कुत्रा आहे, एकदम असा. ए अरे चला इकडे इकडे चला. आता काय झालंय, शेतामध्ये थोडी ज्वारी उगवली, आता शिरलं जवळच्या जवळच. हे बघा अशा चरायला बाहेर आता मी रोडनं चाललोय. आमच्या शेताशेजारी रोड आहे असा डांबरी. आता त्या रोडनं मी रिकाम्या फिरून. तर मित्रांनो, शेळी पालनामध्ये कसं असतं बरं का, ज्यांचे म्हणजे आता शेळी पालन करणं तर एकदम अवघड झालेलं आहे. ए चल. कारण कसं प्रत्येक शेतकऱ्याने जमिनी वहीत केलेल्या आहे, त्या पहिल्यासारखी पडक रानं कमी आहे, ती शेळ्या चाराला जागा नाही. आणि जिथं जागा आहे ती फक्त आता राहिली म्हणजे रोडच्याच कडेने. ए चल चला चला चल चला. चला चला चला. प्रत्येक शेतकऱ्यांनी जमिनी वहीत केल्यामुळं काय झालेलं आहे की आता त्यांना चरण्यासाठी कुठं जागा शिल्लक राहिली नाही, म्हणून शेळीपालन सध्या म्हणजे एकदम कमी झालेलं आहे. कमी म्हणजे बघा कसं, पहिल्या स्त्रिया आपापल्या पाठीमागं शेळ्या घेऊन जायच्या, 1-2 शेळ्या असायच्या. प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 400-500 तरी शेळी असायची. आता शेळ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि मटणाचा भाव वाढत चाललेला आहे. तर मित्रांनो, शेळ्यांमध्ये संघर्ष भरपूर आहे बरं का. आम्ही पर्याय म्हणून शेळ्या केल्या बरं का मित्रांनो. की कसं आम्हाला काय कमवायचं म्हणजे पैसा कमवायचं काय साधनच नव्हतं, म्हणून आम्ही म्हणायला हे बघा टॉम्या गाडीच्या पाठीमागे पळाला. कमवायचं साधन नव्हतं. काय साधन नव्हतं म्हणजे की खेड्यातून पैसे कसे कमवायचे, शहरात जाऊन तर काय आमचं काय एवढं म्हणजे सक्सेस झालं नाही, म्हणून असं हे शेळ्या केल्या त्या. तर मित्रांनो, आम्हाला असं परत कळालं की आता बोकडांचे भाव वाढलेले आहेत, मटणाचा भाव वाढलेला आहे. पण संघर्ष भरपूर आहे, तरीसुद्धा मला आपण करून बघू म्हणण्यामध्ये आम्ही असं ठरवलं की की कमीत कमी आपण एक बिझनेस म्हणूनच करायचं असं डोक्यात घेतलं बरं का मित्रांनो. तर बघू आता बिझनेस आणि शेळ्या, हा संघर्ष चालूच आहे आणि आमचा कुठपर्यंत चालतोय हे पण बघायचं आहे. हे बघा शेळ्या वावरातून चालतात. ए चला इकडं. आता बघा छव म्हणलं की कशा रोडला छव थांबलं बघा, छव छव. आता इकडे येतात बघा, छव छव. हे बघा त्यांना वळवायला जायची गरज नाही बरं का. छव असं मी त्यांना म्हणजे
प्रत्येकाला भीती असते मित्रांनो. बघा कसं सगळ्या एका कडेला गोळा झाला. ए चला चला इकडे चला छो चला इकडे चला. म्हणजे कसं की वावरातून जाण्यापेक्षा आपलं रोडच्या कडेनं खाल्लेलं बरं. तर काय झालं की फिरस्ती शेळ्यांमध्ये असे अडचणी येतात. आता फिरस्ती शेळ्या बघा तुम्हाला कुठंतरी उगं थोड्याफार बघायला भेटतील, म्हणजे असं लय वाढू शकत नाही. तर आम्ही काय केलं की आमच्या शेतीच्या जीवावर आमचा हे बिझनेस मोठा वाढवायचं चाललं आहे, कारण आम्ही शेतामध्ये सगळं त्यांना खायला करणार आहे. तर मित्रांनो तुमच्याकडे जर शेळ्या असतील तर व्यवस्थित त्याचा सांभाळ करा. आपल्याला नक्कीच ते पैसे देऊन जाणार आहे. आपण बघा त्यांना म्हणजे शिळीला आता एवढं कोण म्हणत नाही बरं का, पण पहिलं शिळीला गरिबाची गाय म्हणायची. आता सुद्धा म्हणतात पण आता कोणाच्याही तोंडातून निघत नाही. कधीच ऐकायला तर भेटणार नाही मित्रांनो तुम्हाला. शिळीला गरिबाची गाय म्हणतात ते. आता ती का म्हणत नाहीत ही मला तर काय माहिती नाही आणि तुम्हाला बी माहितीच नसणार आहे, पण म्हणायचे शिळीला गरिबाची गाय म्हणतात. मग गरिबाची गाय म्हणजे काय की शिळी एक जरी घेतली तर म्हणजे आपल्याला अडचण पडली एखादं बोकड विकता येतं ही अशा ह्याच्यामुळं माझा अंदाज आहे बरं का, की आपण म्हणजे शिळीला गरिबाची गाय म्हणतात. आता बघा असा रोड वाहतोय आणि अशा गाड्या येतात, मग अशी लय अडचण येते रोडला. अरे असं लय अडचण म्हणजे लय. मग ह्याच्यामुळं तर तुम्हाला सांगतो फिरस्ती शेळी पालन आता सध्या बंद होत चालले. एक मिनटं.